निघून गाडीवर उभारला. कालचा पावसाचा पराक्रम तर सगळ्याच गावात आहे, त्याच्यामुळे तुम्हाला आता अंदाज असेल किती पाऊस पडलाय. ते सगळं विस्कळीत झालंय, माणसांना कुठूनच कुठं जायला. देवीचं नवरात्र उत्सव असल्यामुळे पहिल्या माळाला जे जे लोक जीवत आणायला गेले त्यांचं त्यांच्यावर वेगळं संकट आहे. दर घरी जायलाही नाही, धड तिथं पण थांबायला नाही. रात्रभर पाऊस होता, त्याच्यामुळे उठल्या उठल्या पाऊस तोंड घेऊन पाणी बघायला गेले. गावाच्या कडेच्या वड्यात सुद्धा मोठी गाडी वाहून जाते, म्हणजे किती पाण्याचा फ्लो जास्त असेल बघ. आणि ते बघून सुद्धा लोक त्याच पाण्यात गाडी घालतात, म्हणजे त्यांचं विशेष कौतुक. पण ते झाल्यामुळेच निघाय चान्स गाडीवर निघून गाडीवर उभारला. वाहून गेलेल्या गाडीतल्या ड्रायव्हरचं थोडं बोलणं ऐकलं. आणि जसं की मी तुम्हाला पहिल्यांदाच म्हणलेलं, देवीचे भक्त ज्योत आणायला गेले, त्यातलेच काही जणांची इथं गाडी बंद पडली, ते ढकलत ढकलत घेऊन चाललेत पाण्याच्या बाहेर. हे 4 चाकी टू व्हीलरचं नुकसान हे किरकोळ आहे. मोठं नुकसान तर असं आहे की माणसांना खायला भेट नाही, ते हेलिकॉप्टरनं बाहेर काढलेत. आणि सीना नदीच तर वेगळंच रूप बघायला भेटलेलं, कारण की जिथपर्यंत बघेल तिथपर्यंत सगळ्या लोकांच्या घरादारात पाणी शिरलेले. नदी पण म्हणली असेल नाद करते काय, यायलाच लागतंय.